नमस्कार विद्यार्थी मित्र हो. घटक क्रमांक 6 सम्यक विकास, समुपदेशन व मार्गदर्शन या घटकांतर्गत आज आपण ड शांतताप्रिय दृष्टिकोन, सामाजिक ऐक्य व मतभेद या संकल्पनेविषयी माहिती अभ्यासणार आहोत. शांतताप्रिय दृष्टिकोन ही संकल्पना समजून घेत असताना यातील मागचा आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक देशामध्ये असू दे किंवा जगभरामध्ये असू दे, शांतता ही अंतिम आवश्यक असलेली बाब दिसून येते. तर शांततेशिवाय प्रगती ही होऊ शकत नाही. ऑगस्ट 1914 साली जे सुरू झालेले होते महायुद्ध, या कालावधीमध्ये पहिल्या महायुद्धामध्ये याचे जे काही परिणाम होते हे प्रचंड भयानक होते असं म्हणायला हरकत नाही. कारण यामध्ये सुमारे 90 लाख सैनिक मारले गेले, सुमारे 2.25 कोटी जखमी झाले. 3 सप्टेंबर 1939 रोजी सुरू झालेल्या आणि ऑगस्ट 1945 रोजी संपुष्टात आलेल्या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम देखील अतिशय भयानक असलेले आपल्याला दिसून येतात. या युद्धामध्ये देखील 1.5 कोटी सैनिक आणि तेवढेच नागरिक देखील मारले गेले. म्हणजेच मित्र हो की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन्ही महायुद्धाने मानवाची अतोनात हानी केलेली आपल्याला दिसून येते. या दोन्ही महायुद्धांमध्ये मानवाची जी काही अमानुष हत्या झाली याचे सर्व जगाला हे दुष्परिणाम भोगावे लागले. यामुळे युद्ध टाळण्याच्या दृष्टिकोनातून 1945 साली संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनोची स्थापना करण्यात आली. याचा मुख्य उद्देशच असा होता की जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे. जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आज ही संघटना कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. युनोच्या अंतर्गतच युनेस्कोची स्थापना करण्यात आली. युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशन, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजेच युनेस्कोचे देखील मुख्य जर ध्येय किंवा उद्देश जर बघायला गेले तर शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती याद्वारे जगातील विविध देशांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करून जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणे असे आहे. म्हणजेच आपल्याला हे निदर्शनास येतं की या जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या संघटनेने सुद्धा शांतता प्रस्थापित करणं हे मुख्य ध्येय ठेवलेलं आहे. 1996 चा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अहवाल असं सांगतो आजचे शिक्षण हे माणूस घडवणारे शिक्षण असले पाहिजे. म्हणजे बघा मित्र हो की आज जे काही आपण शालेय स्तरावर जे शिक्षण देत आहोत याच्यातून एक चांगला मानव घडला पाहिजे असा खरं तर त्याचा अर्थ होतो किंवा आजच्या या अभ्यासक्रमामध्ये त्याच दृष्टिकोनातून आशयाचा समावेश केलेला असतो. मानवी जीवनात माणुसकी, मूल्य, शांतता यांची जपणूक करण्याची खरं तर आज गरज भासत आहे. शांततेशिवाय मानवी जीवन हे सुलभ होणार नाही हे आपल्या लक्षात आले आहे. म्हणून शांतताप्रिय दृष्टिकोनाची अत्यंत गरज असलेली आपल्याला दिसून येते. तर हा शांतताप्रिय दृष्टिकोन समजून घेण्यापूर्वी शांतता ही संकल्पना थोडीशी आपण समजून घेऊ. युनेस्कोच्या शांततावादी संस्कृती विभागाचे संचालक डेव्हिड ॲडम्स यांच्या मते सहिष्णुता, लोकशाही, पारदर्शकता, अहिंसा आणि संवाद, निशस्त्रीकरण, स्त्री-पुरुष समानता, आर्थिक आणि सामाजिक न्याय यांच्यापासून शांतता बनते. म्हणजेच काय मित्र हो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या सर्व घटकांचा शांततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा भाग असलेला दिसून येतो. 1989 मधील पीस इन द माइंड्स ऑफ मेन या अधिवेशनामध्ये युनेस्कोसाठी शांततेची संकल्पना स्पष्ट करणारी एक शिफारस करण्यात आलेली होती. म्हणजेच युनेस्को जी सर्व जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करते त्या दृष्टिकोनातून ही शिफारस करण्यात आलेली होती. युनेस्को विल हॅव टू हेल्प टू कन्स्ट्रक्ट अ न्यू विजन ऑफ पीस बाय डेव्हलपिंग अ पीस कल्चर बेस्ड ऑन द युनिव्हर्सल व्हॅल्यूज ऑफ रिस्पेक्ट फॉर लाईफ,
लिबर्टी, जस्टिस, सॉलिडॅरिटी, टॉलरन्स, ह्युमन राईट्स, इक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमेन. म्हणजेच युनेस्कोने शांततेचे एक नवे चित्र निर्माण करावे असाच या शिफारसीचा उद्देश होता. हे नवे चित्र निर्माण करण्यासाठी शांततेची जी संस्कृती आहे, प्रत्येकाच्या जीवनाचा आदर, स्वातंत्र्य, न्याय, दृढ ऐक्य, सहिष्णुता, त्यानंतर मानवी हक्क, स्त्री पुरुष समानता या सर्व जागतिक मूल्यांवर आधारित ही अशा पद्धतीच्या एका नव्या समाजाची निर्मिती या मार्फत झाली पाहिजे, अशा पद्धतीने या शिफारसीमध्ये मांडणी केलेली दिसून येते. शांतताप्रिय दृष्टिकोन म्हणजे काय? तर शांतता म्हणजे काय आपल्याला लक्षात आल्यानंतर थोडंफार शांतताप्रिय दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतंत्र चिकित्सक विचार करण्याची खरं तर क्षमता असायला पाहिजे. कारण प्रत्येक ज्या गोष्टी व्यक्तीच्या समोर येत असतात त्या दृष्टिकोनातून व्यक्तीने त्याचा विचार सारासार विचार करूनच निर्णय घेणे खूप गरजेचे असते. मग व्यक्तीमध्ये जे काही दहशतवाद आहेत, दंगे धोपे आहेत, अशा प्रकारच्या अन्यायी किंवा अत्याचार किंवा सूडबुद्धी, अतिरेकी वृत्ती, वादविवाद, भावनिक उद्रेक, ताणतणाव, ईर्ष्या, द्वेष अशा ज्या काही भावना किंवा अशा ज्या काही वृत्ती वाढीस लागतात हे आपल्याला असं आढळून येतात. तर ह्या अशा परिस्थितीत स्वतःचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर शांतताप्रिय दृष्टिकोनाची नितांत गरज असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच मित्रहो काय की शांतताप्रिय दृष्टिकोन हा मानव जातीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर ईर्ष्या, द्वेष, मानवांमधले जे काही संघर्ष आहेत, अत्याचार किंवा सूडबुद्धीच्या ज्या काही भावना आहेत, अशा ज्या काही अनैतिक प्रकारच्या भावना ज्या व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात, याच्यावर जर व्यक्तीने नियंत्रण केलं तर व्यक्ती यामध्ये चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करू शकते. शांतताप्रिय दृष्टिकोन आता हे का आवश्यक आहे असं आपल्याला जाणून घ्यायचं. शांतताप्रिय दृष्टिकोन हा बघा आपण कुटुंबामध्ये बालक वावरत असतं, शाळा असेल, समाज असेल, ह्या सर्व ठिकाणी वावरत असताना हिंसाचाराची जी काही परिस्थिती निर्माण होत असते या सर्व गोष्टीशी निगडीत हा दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येईल. कारण या सर्व ठिकाणी जेव्हा बालक वावरतो तेव्हा हिंसाचाराची जी काही वृत्ती निर्माण होत असते याला कुठेतरी थांबवलं पाहिजे, थोपवलं पाहिजे आणि याच्यासाठी ही या दृष्टिकोनाची आवश्यकता असलेली आपल्याला दिसून येते. या दृष्टिकोनातून मानवजातीचे हक्क असतील किंवा त्याचबरोबर हिंसावादी अहिंसावादी ज्या काही समाजाचे स्वरूप आहे ह्याची जाणीव जागृती सुद्धा या दृष्टिकोनाच्या माध्यमातून करता येते. म्हणजे समाजामध्ये ज्या काही अहिंसक प्रवृत्ती असतात त्या माणसाला प्रगतीकडे नेतात, पण हिंसक प्रवृत्तींमुळे मानव काय होत जातोय की या ठिकाणी संघर्षमय परिस्थिती मानवांमध्ये निर्माण होते आणि स्वतःच्या अधोगतीला ही कारणीभूत ठरत असते. म्हणून हा दृष्टिकोन हा अहिंसावादी न्यायी समाज निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा असा असलेला दिसून येतो. म्हणजे शांततावादी संस्कृती जर निर्माण करायची असेल तर हा शांतताप्रिय दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. शांतताप्रिय दृष्टिकोन म्हणजे शोषण विरोधी, जुलूम विरोधी किंवा अहिंसक किंवा न्यायी समाजाच्या निर्मितीसाठी म्हणा तर त्याच्या चिरंजीवित्वासाठी किंवा त्याचा दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी खूप आवश्यक असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे समाजाची जर नवनिर्मिती करायची असेल तर अशा ह्या ज्या काही संकल्पना आहे ह्या विद्यार्थ्यांच्या मध्ये शालेय स्तरापासूनच आपल्याला रुजवणं गरजेचं आहे. आता या शांतताप्रिय दृष्टिकोनामुळे व्यक्तीमध्ये काय बदल होऊ शकेल, म्हणजे हा दृष्टिकोन मानवासाठी किती महत्त्वाचा आहे याचा आपण विचार करू शकतो. बघा, शांततामय जीवन जगणाऱ्या व्यक्ती याच्या माध्यमातून निर्माण होतील. म्हणजे समजा शालेय स्तरापासून किंवा समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही दृष्टिकोन जर आपण राबवायला लागलो तर काय होणार आहे की अशा पद्धतीच्या ज्या व्यक्ती आहेत ह्या निर्माण होणार आहेत की ज्या शांततामय जीवन जगणाऱ्या असतील, त्यामुळे इतरांना त्यांचा त्रास होणार नाही. व्यक्तीमध्ये आनंदाने आणि एकोप्याने सहजीवन जगण्याची जी काही सामाजिक कौशल्य आहे ते सुद्धा याच्यामध्ये माध्यमातून रुजले जाणार आहे. व्यक्तीमध्ये लोकशाहीची मूल्य, राष्ट्रीय एकात्मता सुद्धा निर्माण होणार आहे. म्हणजेच व्यक्तीमधले
आपण लोकशाहीमध्ये जीवन व्यतीत करत आहोत. आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा लोकशाहीने सांगितलेली जी काही मूल्य आहेत, ही मूल्य प्रत्येकाच्या मनामध्ये रुजणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शांतताप्रिय दृष्टिकोनाची ही गरज असलेली आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा आपण शांतताप्रिय दृष्टिकोन रुजू मानवामध्ये, तेव्हा काय होऊ शकतो, तर अशा पद्धतीचा मानव हा घडणार आहे. व्यक्तीमध्ये समजा धर्मनिरपेक्ष जी संस्कृती आहे किंवा तिच्यासाठी कर्तृत्व करण्याची जी काही जाणीव आहे, ही सुद्धा त्याच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. पहा की अशा व्यक्तींची निर्मिती होईल की जे धर्मांध पद्धतीने वागणार नाहीत, तर सर्व धर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्ष भाव हा मनामध्ये ठेवून ह्या व्यक्ती कार्य करतील, समाजासाठी कार्य करतील. तसेच बघा की व्यक्तीमधील घटनेतील सामाजिक न्यायाच्या ज्या संकल्पना असतील त्याला या ठिकाणी वाव मिळणार आहे किंवा बढावा मिळणार आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा की शांतताप्रिय दृष्टिकोनातील काही प्रमुख घटक आहेत जे आपण आता एका आकृतीच्या साहाय्याने समजून घेऊ. आता या शांतताप्रिय दृष्टिकोनामधले प्रमुख घटक कोणते आहेत, तर पहा, शांततेचे मूल्य. विविध मूल्य आपल्याला दिलेली आहेत आणि आपण ती मूल्य आपल्या जीवनामध्ये अंगीकारत पण आहोत. अगदी अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा मूल्यांना एक योग्य स्थान दिलेले आपल्याला दिसून येते. तर यामध्ये शांततेचं जे मूल्य आहे हे खूप महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येते. यानंतर बघा संवेदनशीलता. संवेदनशील असल्या पाहिजेत प्रत्येक व्यक्ती, तरच त्याला समाजातील घटकांविषयी एक संवेदना निर्माण होणार आणि त्याच्यातूनच समाजामध्ये शांतता मूल्य हे चांगल्या प्रकारे रुजलं जाऊ शकतं. वैयक्तिक जबाबदारीची जाणीव सुद्धा ही काय करते, व्यक्तीला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी दिशा दाखवत असते. मानवी तत्वांचा स्वीकार करणारे हा दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजेच काय, तर मानवी तत्व जे आहेत की अगं आपण समाजामध्ये वावरत असतो, समाजामध्ये विविध जाती धर्माचे लोक वावरत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये इतरांची समायोजन साधणं किंवा इतरांशी जुळवून घेणं, ह्या सगळ्या संकल्पना ह्या याच्याशी निगडीत असलेल्या आपल्याला दिसून येत. म्हणजेच याच माध्यमातून पुढचा जो घटक आहे बघा, जगण्याच्या समान संधी. खरं तर आपल्या भारतामध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर सगळ्यांना हा समान हक्क दिलेले आहेत. समान या ठिकाणी हक्क दिलेले असताना जगण्याची जी संधी आहे ही प्रत्येकाला समान प्रकारे उपलब्ध झाली पाहिजे असं या दृष्टिकोनात मांडण्यात आलेलं आहे. निशस्त्रीकरण हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, की आपण अगदी दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो की बाबा भारताने एखादं मिसाईल लॉन्च केलं असेल किंवा इतर देशांनी सुद्धा काही वेळा काही मिसाईल लॉन्च केलेले असतात किंवा विविध प्रकारची शस्त्रास्त्र यांच्या काही चाचण्या घेतलेल्या आपण अशा काही बातम्या पाहत असतो. आणि मग आपण विचार करतो की बाबा पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि मग भविष्य काळामध्ये पुढच्या काही महायुद्धाच्या काही टप्पा आपल्यासमोर निर्माण होतोय की काय, किंवा हा संघर्ष वाढतोय की काय, असं आपल्या मनाला वाटायला लागतं. तर या ठिकाणी शांतताप्रिय दृष्टिकोन हा खूप या ठिकाणी महत्त्वाचा असलेला दिसून येईल. कारण निशस्त्रीकरण हे का महत्त्वाचे आहे, कारण शस्त्र जेवढी या ठिकाणी वापरली जाणार आहेत त्या ठिकाणी मानव जातीला खूप मोठी हानी होणार आहे. उदाहरण आपण अगदी जपानचं घेऊ शकतो. हिरोशिमा आणि नागासाकी या भागांवर जे काही अणुबॉम्ब टाकण्यात आले, आता अणुबॉम्ब हा अतिशय प्रभावी स्वरूपाचं एक शस्त्र आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या न्यूक्लिअर बॉम्ब्समुळे किंवा या अणुबॉम्बमुळे अनेक मानव जाती नष्ट झाल्या. म्हणजे त्याच्या माध्यमातून जपानमध्ये किती कालावधीपर्यंत जे काही जनरेशन आहे त्यांची निर्मिती किंवा त्यांच्या जेनेटिकली अनेक प्रॉब्लेम निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. तर हे सर्व टाळायचं असेल तर याची गरज असलेली आपल्याला दिसून येते किंवा हा घटक शांतताप्रिय दृष्टिकोनातील महत्त्वाचा घटक आहे असं आपण म्हणू शकतो. याचबरोबर बघा सहजीवन. मानव हा समूहाने जेव्हा राहायला शिकला त्यावेळेपासून मानव आज तागायत समूह जीवनामध्ये गुरफटलेला दिसून येतो. आणि मग या समूह जीवनामध्ये जीवन व्यतीत करत असताना इतरांशी जुळवून घेणं त्याला जमलं पाहिजे आणि ते शांततेच्या दृष्टिकोनातून हे सगळं घडत गेलं पाहिजे. याचबरोबर बघा की मानवामध्ये एक सहकार्याची जी वृत्ती असते ही वृत्ती सुद्धा वाढीस लागली पाहिजे. कारण सहकार्याच्या वृत्तीमुळे काय होणार आहे, मानवामधले जे काही संघर्ष आहेत
किंवा तंटे आहेत हे मिटणार आहेत आणि याच्या माध्यमातून काय होणार आहे, शांतता प्रस्थापित व्हायला मदत होणार आहे. आणि शांततेचे निशाण म्हणजेच काय, तर शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी या घटकांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. बघा, तर आता असा हा जो काही शांतताप्रिय दृष्टिकोन आहे याची गरज तर तुम्हाला आता लक्षात आली असेल. शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज काय आहे मित्रहो, आपण आतापर्यंत जी काही माहिती घेत आलो त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की युद्ध कुणालाही नको आहे आणि मग देशादेशांमध्ये, राष्ट्रांमध्ये हा जो काही संघर्ष वाढीस लागतो आणि याच्यातूनच युद्धाकडे वाटचाल होते. तर हे कुठे जर टाळायचं असेल तर अशा शांतताप्रिय दृष्टिकोनाची प्रत्येक घटकांना गरज असलेली दिसून येते. मग आता बघा की यामध्ये आपण गरजेच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे पाहू शकतो की मानवाने व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक जीवनातील जर संघर्ष टाळायचे असतील आणि व्यक्तीला स्वतःसोबत इतरांसोबत सलोख्याने जर राहायचं असेल, त्याच्या संदर्भातली प्रेरणा मिळायची असेल तर या दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर बघा की मानवी मनावर शांततेचे संस्कार बळकट करण्यासाठी सुद्धा याची गरज असलेली आपल्याला दिसून येते. मानवी जीवनामध्ये व्यक्तिगत हिंसेपासून राष्ट्रीय, वैश्विक हिंसेपर्यंत असणारी जी काही हिंसा आहे ही दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी या शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज असलेली दिसून येते. बघा की या हिंसाचारामध्ये अतोनात मानवाची ही जीवितहानी होत असलेली आपल्याला अनेक उदाहरणांवरून पाहता येईल आणि हे जर टाळायचं असेल तर नक्कीच या शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. यासोबत बघा की मानवी जीवनामध्ये व्यक्तिगत हिंसा आहे, त्याबरोबर वैश्विक हिंसा आहे. हे आपण जसं म्हटलो ती वैश्विक हिंसा किंवा वैयक्तिक हिंसा याचंच एक उदाहरण आपण घेऊ शकतो, ते म्हणजे दहशतवाद किंवा आतंकवाद. बघा की सामाजिक, जागतिक स्तरावर ही खूप मोठी समस्या जगामध्ये दिसून येते. दहशतवाद किंवा आतंकवाद ह्यासारख्या समस्या ह्या समूळ नष्ट जर करायच्या असतील तर शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय, अत्याचार होत असेल तर या विरुद्ध अहिंसक मार्गाने या ठिकाणी न्याय मिळवून देण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी सुद्धा शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. व्यक्तीच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भावनांचा उद्रेक होऊ न देण्याची कुवत निर्माण करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी गरज असलेली दिसून येते. पहा की प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक भावना निर्माण होत असतात आणि या भावनांचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा संघर्ष हा निर्माण होत असतो. संघर्ष, मारामारी, खून ह्या सर्व जे काही अनैतिक प्रकार आहेत असं आपण म्हणू तर हे सर्व या माध्यमातून, या भावनांच्या माध्यमातून घडत असतात आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर या ठिकाणी शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. मला धार्मिक व राजकीय वाद हे निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा लोकशाहीनुरूप जीवन जर जगायचं असेल तर या सर्वासाठी ही आपल्याला याची गरज असलेली दिसून येते. म्हणजे काय की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, पण भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक वास्तव्य करतात आणि हे वास्तव्य करत असताना संघर्ष हा जेव्हा निर्माण होतो, वाद जेव्हा निर्माण होतात तेव्हा अनेक चुकीच्या घटना हा घडत असतात आणि हे सगळं टाळायला पाहिजे. आपल्याला लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला वर्तन करायचं असेल किंवा लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित जगायचं असेल तर नक्कीच या शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये बघा व्यक्तीमध्ये ज्या काही सूडबुद्धी आहेत, द्वेषाची भावना असेल, ईर्ष्या असतील, ह्या सगळ्या ज्या काही प्रवृत्ती आहेत ह्या नष्ट करायच्या असतील तर या शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय एकात्मता किंवा धर्मनिरपेक्ष संस्कृतीची जी ही काही मूल्य आहेत ही रुजवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा याची गरज असलेली आपल्याला दिसून येईल. अहिंसेच्या मार्गाने संघर्ष सोडवणं हे मान्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ह्या सुद्धा समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. बघा की जेव्हा अहिंसा, गांधीजींनी अहिंसेचं तत्व स्वीकारलं आणि कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा न करणे किंवा कुणालाही कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास न देता अहिंसेच्या मार्गाने जे काही मार्गक्रमण करणे, पण अशा विचारांनी चालणारा समाज पण घडला पाहिजे आणि असा समाज जर घडवायचा असेल किंवा अशा व्यक्तींचं जर निर्माण करायचं असेल तर या दृष्टिकोनाची खूप गरज आहे
असं आपण म्हणू शकतो. याचबरोबर बघा मानवी जीवन हे सुखदायी, समृद्ध आणि सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या शांतताप्रिय दृष्टिकोनाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पहा की शांतताप्रिय दृष्टिकोन जे आहे त्याच्यामध्ये विविध घटक खूप महत्त्वाचे असतात. जसं आपण म्हटलं की विद्यार्थ्यांचा जेव्हा विकास होत असतो ना, त्या विकास होत असताना कुटुंब, समाज आणि शाळा हे घटक खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच ही जर संकल्पना व्यक्तीमध्ये रुजायची असेल तर अगदी मुळापासूनच म्हणजे कुटुंबापासून त्याची सुरुवात झालीच पाहिजे. पण शाळेची आणि शिक्षकांची भूमिका देखील खूप महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बघा की शाळेची भूमिका नेमकी या दृष्टिकोन रुजवण्यासाठी काय असू शकते किंवा काय करता येईल शाळांना, ह्या काही मुद्द्यांच्या आधारे आपण पाहूया. बघा, शालेय वातावरणात शांतता या मूल्याची रुजवणूक होईल किंवा जोपासना होईल यासाठी शाळेतील सर्व मानवी घटकांनी खरं तर काळजी घेतली पाहिजे. शांतताप्रिय वर्तन प्रत्येकाचंच असलं पाहिजे. मग ह्या शांतताप्रिय वर्तनामध्ये बघा मुख्याध्यापकांपासून ते मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, अगदी सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे शाळा असं जेव्हा आपण म्हणतो भौतिकदृष्ट्या तर फक्त भिंती म्हणजे शाळा नव्हे, तर शाळेमधले जे काही मानवीय घटक आहेत या मानवीय घटकांच्या वर्तनामध्ये शांतता हे मूल्य रुजलं गेलं पाहिजे किंवा शांतताप्रिय वर्तन हे त्यांनी केलं पाहिजे. शालेय अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक शांतता मूल्यांचा विचार हा केला गेला पाहिजे. अशा सूचना खरं तर शाळेने सुद्धा दिल्या पाहिजेत. म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या मूल्यांचा समावेश यामध्ये झाला पाहिजे. याचबरोबर बघा प्रयोगशाळा असतील, वर्ग असतील, ग्रंथालय असतील, क्रीडांगण असतील, शिक्षकांच्या खोली असतील किंवा शाळेतल्या इतर भिंती असतील, तर याच्यावर देखील शांतता मूल्यांची जाणीव करून देणारे असे काही संदेश, माहिती, चित्र अशा घटकांचा समावेश इथं आपण केला पाहिजे. म्हणजे आपण जे उदाहरणार्थ बघा की बोलक्या भिंती अशा ज्या काही संकल्पना आपण पाहतो किंवा अगदी सर्व बऱ्याचशा शाळांमध्ये आपल्याला या बोलक्या भिंतीचा उपक्रम अतिशय प्रभावी वाटतो. तर या माध्यमातून येता जाता मुलांच्यावर चांगले संस्कार घडत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा वेळेला आपण शांतता मूल्य जर मुलांच्या मध्ये रुजवायचं असेल तर नक्कीच आपण काय करू शकतो, या सर्व गोष्टीचा या संदेशा देण्याच्या दृष्टिकोनातून वापर करून घेऊ शकतो. त्याचबरोबर बघा शाळेमध्ये तक्रार निवारण समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली पाहिजे किंवा करावी. आणि या समितीद्वारे विद्यार्थ्यांच्या मध्ये जे काही वाद निर्माण होत असतात तर ते शांततेच्या दृष्टिकोनातून मिटवले गेले पाहिजेत आणि शांतता मूल्य रुजवण्यासाठी या समितीमार्फत सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. तर या शांतताप्रिय दृष्टिकोनामध्ये बघा अजून काय करता येईल शाळांच्या माध्यमातून, तर विविध शिबिरांचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करता येऊ शकतं. तर या विविध शिबिरांच्या माध्यमातून हे मूल्य रुजवण्याच्या दृष्टिकोनातून आदर्श थोर व्यक्तींचे जे काही कार्य आहे याच्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना करून देता येईल किंवा त्याच्याबरोबर आधारित प्रात्यक्षिकं सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिबिरांतर्गत करून घेता येतील. त्याचबरोबर बघा की शाळेमध्ये राबवले जाणारे जे काही मनोरंजनात्मक, सांस्कृतिक असे काही कार्यक्रम आहेत याच्यामध्ये शांतता दृष्टिकोन निर्माण होईल अशा कार्यक्रमांचं सादरीकरण सुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. याचबरोबर बघा की शाळेमध्ये हा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी कल्पक, सृजनशील असे उपक्रम सुद्धा राबवले गेले पाहिजे. उदाहरणार्थ निबंध स्पर्धा असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील, विविध प्रकारची प्रदर्शनं असतील आणि विविध प्रकारच्या स्पर्धाचं आयोजन आपण या ठिकाणी करू शकतो. आणि ह्या स्पर्धांच्या माध्यमातून अशा पद्धतीची शांतताप्रिय दृष्टिकोनाची प्रेरणा आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. याचबरोबर बघा की शाळेमध्ये शांतता किंवा निशस्त्रीकरण, सहजीवन या संकल्पना रुजवण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारची पथनाट्य असतील, समूह गीतं असतील किंवा छोट्या समूहांमध्ये चर्चेचं आयोजन करणं असतील, डिबेटिंग सारखं असेल, तर यांचं सुद्धा आयोजन करून काय केलं पाहिजे, अशा विविध नवोपक्रमांना आपण काय केलं पाहिजे, आयोजित केलं पाहिजे आणि हे मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याचबरोबर बघा दूरदर्शनवरील काही असे कार्यक्रम असतील, चित्रपट असतील, हे या सुद्धा समूह संपर्क साधनांचा या ठिकाणी वापर यामध्ये शाळा करू शकतात. आणि ज्या दृष्टिकोनातून काय होईल की शांतता मूल्य रुजवण्यासाठी विविध प्रकारे मुलांच्या मध्ये
असे काही दिन पण आपल्याला साजरे करता येऊ शकतात. म्हणजे शांतता दिन असा सुद्धा काही साजरा करून मुलांना त्याचं महत्त्व पटवून देण्यात येऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून मुलांवर योग्य संस्कार सुद्धा करता येऊ शकतात. जसं शाळेची भूमिका आता आपण पाहिली मित्र हो, तशीच एक शिक्षक म्हणून तुमची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची आहे. शांतताप्रिय दृष्टिकोनात आता शिक्षकाची नेमकी भूमिका काय असावी याचा थोडासा विचार करू. बघा, शिक्षकांनी स्वतःच्या अध्यापनामध्ये शांतता मूल्याचा उल्लेख जाणीवपूर्वक केला पाहिजे. बऱ्याच वेळा बघा, पाठांमध्ये अशा प्रकारचे काही आशय असतात, अशी काही उदाहरणं असतात की ज्या माध्यमातून आपण ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या पर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवू शकतो. त्याचबरोबर शांतता मूल्य रुजवण्याचा प्रयत्न हा शिक्षकांनी जाणीवपूर्वक केला पाहिजे. त्यानंतर पहा की शिक्षकांनी वर्गातलं जे काही वातावरण आहे हे सुद्धा भयमुक्त आणि तणावरहित ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपले शिक्षक काही वेळा वर्गामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना ओरडतात किंवा काही वेळा शारीरिक काही शिक्षांचा अवलंब केला जातो, त्यावेळेला काय होतं की या मूल्याला तडा जाण्याची शक्यता असते किंवा हे मूल्य रुजवण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. तर तसे होऊ नये यासाठी तणावरहित वातावरण हे खरं तर शिक्षकांनी निर्माण केलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांशी त्यांचं असलेलं नातं हे सुद्धा या ठिकाणी समृद्ध करता येऊ शकतं. विद्यार्थ्यांना वर्गात सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आत्मविश्वास त्यांचा विद्यार्थ्यांचा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचबरोबर बघा, शिक्षकांनी वर्तनातून शांतताप्रिय दृष्टिकोन प्रतिबिंबित व्हावा यासाठी स्वतः देखील प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी फक्त तोंडी स्वरूपामध्ये, व्याख्यान स्वरूपामध्ये शांतताप्रिय दृष्टिकोन सांगणं एवढं सफिशियंट नाही, म्हणजे ते तेवढं पुरेसं नाहीये. तर या ठिकाणी त्यांच्या शिक्षकांच्या वर्तनातून सुद्धा विद्यार्थ्याला शांतताप्रिय दृष्टिकोन हा जाणवला पाहिजे, अनुभवता आला पाहिजे. याचबरोबर विविध खेळ असतील किंवा स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशा पद्धतीचं आयोजन शिक्षकांनी करून काय केलं पाहिजे, हा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. यासोबत बघा, कथा असतील, कविता असतील, संभाषण असेल, स्पष्टीकरण असेल, विविध प्रकारचे सादरीकरण असतील, याच्या माध्यमातून शांतता मूल्यांना स्थान हे दिलं गेलं पाहिजे. तर अशा विविध प्रकारे शिक्षकांची भूमिका सुद्धा खूपच महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, तर शांतताप्रिय दृष्टिकोन हा संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण मानवजातीसाठी हा अत्यंत आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. तर आताच आपण शांतताप्रिय दृष्टिकोन या संकल्पनेविषयी माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐक्य आणि मतभेद यातीलच पुढचा भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत.